जनसुरक्षा विधेयकाला विधान परिषदेमध्ये मंजुरी मिळाली, मात्र त्यापूर्वी याच विधेयकावरनं विधान परिषदेत गदारोळ झाला। प्रसाद लाड यांच्या कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली या विधानातल्या मारून या शब्दाला अंबादास दानवे यांनी कडाडून विरोध केला। सत्ताधारी आणि विरोधकांच्या राड्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला, मात्र त्यानंतरही विरोधकांच्या अनुपस्थितीत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं। दरम्यान महाविकास आघाडीने जनसुरक्षा कायद्याला असहमती दर्शवणारं पत्र सभापतींकडे सुपूर्द केलं। सभापती महोदय, या माध्यमातून मग दंगली घडवायच्या, या माध्यमातून छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या। सन्माननीय माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्चामध्ये घुसायचं, त्या मोर्चामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्चाला काळा डाग कसा लागेल याचा प्रयत्न करायचा। आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले, नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली, या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली। माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं हे असं बोलले। शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय? म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का? कोणत्या विषय बोलतो? हा माझा मुद्दा आहे। तुम्ही शिवसेना प्रमुखांनी दादा तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युअली तुम्ही, तर मग मला बोलू, मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार कोणत्या विचारसरणी? नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल। तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचा नक्सलाइट विरुद्ध बिल? दानवे साहेब तुमचा आक्षेप पूर्ण झाला का? सभापती महोदय, हे बिल कशा विरुद्ध आहे? नक्षलवादाविरुद्ध आहे। हे नक्षलवादाविरुद्ध हे कसं बोलतात? बरं ठीक आहे, नाही चला, आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे। आमचा विरोध आहे या सगळ्याला।